ब्रेकनंतर आपलं स्वागत। संत ज्ञानोबा माऊलींची पालखी 2 दिवस आता सासवडमध्ये मुक्कामी असणार आहे। सासवडमधील पालखीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच वारकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते। कालच माऊलींच्या पालखीनं दिवे घाटातील अवघड टप्पा पार केला आणि उद्या सकाळी ज्ञानोबांच्या पालखीचं जेजुरीकडे प्रस्थान होणार आहे। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माऊली माऊलीच्या जय घोषात श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा काल दिवे घाटाचा अवघड टप्पा पार करून काल रात्री 2 दिवसाच्या मुक्कामासाठी सासवड येथे विसावलेला आहे। आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात वारकरी बांधवांनी येथे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। आज सकाळी 11 वाजता श्री संत सोपानदेव महाराज यांचा देखील पालखी सोहळ्याचे प्रस्थान पंढरपूरकडे होणार आहे। एकंदरीतच दोन्ही पालख्या आज सासवडमध्ये असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वारकरी बांधव येथे गर्दी केल्याचे पाहावयास मिळत आहे। आपण पाहू शकता की आज आत्ताच माऊलींच्या जो पादुका आहेत त्यांचे पूजा देखील केली जात आहे आणि मोठ्या प्रमाणात वारकरी बांधवांमध्ये येथे उत्साह पाहण्यास मिळत आहे। या वर्षी मोठ्या प्रमाणात वारकरी बांधव माऊलींच्या पालखीमध्ये आपल्याला चालताना दिसत आहे आणि आज सासवडमध्ये संत सोपानदेव महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा असल्याने वारकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं सद्यस्थितीत तरी चित्र पाहावयास मिळत आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिशेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, सासवड।